महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणामधला पाणीसाठा धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचलाय। 105 टीएमसी क्षमता असलेल्या धरणामध्ये सध्या केवळ 10.44 टीएमसी इतका पाण्याचा साठा शिल्लक आहे। एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी कोयना धरणाच्या सध्याच्या या भीषण पाण्याच्या परिस्थितीचं एक्सक्लुझिव्ह ड्रोन ही दृश्य टिपण्यात आलेली आहेत। पावसानं जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये हजेरी न लावल्यामुळे धरणाच्या परिसरामधले डोंगर हे उघडे पडलेले आपण बघतोय। बॅकवॉटर मोठ्या प्रमाणावरती मागे सरकलेलं आहे आणि अर्थातच या सगळ्याचा फटका तिथल्या पर्यटनाला बसतो आहे। बोटिंगचा व्यवसाय या ठिकाणी असतो आणि जी स्थानिक अर्थव्यवस्था आहे त्याला देखील या सगळ्याचा फटका बसतोय। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी। मी सध्या उभा आहे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाच्या बॅकवॉटर परिसरामध्ये। माझ्या मागे हे जे दृश्य पाहत आहात ते अत्यंत चिंताजनक आहे। उघडे पडलेले डोंगर आणि अनेक फूट मागे सरकलेलं पाणी कोयना धरणातील भीषण परिस्थितीची साक्ष देत आहेत। एबीपी माझाच्या प्रेक्षकांना आपण या ड्रोनच्या माध्यमातून कोयना धरणातील भीषण पाण्याचं वास्तव दाखवत आहोत। 105 टीएमसी क्षमतेचा असलेल्या या धरणामध्ये केवळ 10.44 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे। एकेकाळी पर्यटकांनी गजबजलेला हा बॅकवॉटर परिसर आज ओस पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या बोटीतून नौकाविहाराचा आनंद घेतला जात होता त्या बोटी आज पाण्यापासून शेकडो मीटर लांब डोंगरावर कोलमडून पडल्याचे चित्र पाहायला मिळते। पाण्याअभावी बोट व्यवसाय, हॉटेल व्यवसाय आणि पर्यटनावर तापवा महाबळेश्वर येथे मोठा परिणाम झाल्याचे देखील चित्र पाहायला मिळत आहे। जूनचा पहिला आठवडा सुरू झाला तरी पावसाने अद्याप हजेरी लावली नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यापासून सर्वसामान्य नागरिक देखील चिंतित आहे। या ठिकाणचं मोठ्या प्रमाणावर जे धरणाचा पाणीसाठा आहे तो दिवसेंदिवस खालावताना आपल्याला पाहायला मिळते। पूर्ण कोयना धरण हे आता आटत चालल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यासह सर्वसामान्य माणूस देखील आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन ओमकार सह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा।